मी अशाच प्रकारच्या स्पर्धेचा एक स्पर्धक म्हणून भाग होतो आणि तो दिवस मला आजही लक्षात आहे. ते अंडरस्टँडिंग 5व्या पर्वापर्यंत माझं आणि महेशचं इतकं पुढे गेलं आहे की एखादा गायक गायल्यानंतर आम्ही एकमेकांकडे बघतो आणि मी त्याला मी म्हणतो, तो म्हणतो हा तुला आवडला असणार. म्हणलं म्हणजे तुला आवडला नसणार असं त्यात आम्ही तिथल्या तिथे. नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. मंडळी, सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमातील जे स्पर्धक आहे त्या स्पर्धकांना मित्र म्हणा किंवा एक आयडॉल म्हणा किंवा आपला हवाहवासा वाटणारा असा परीक्षक जो आहे, म्हणजे अर्थात अवधूत गुप्तेजी आपल्यासोबत आहेत. कसे आहात? आणि नवपर्व, पुन्हा एक नवी जबाबदारी. छान आहे, मस्त आहे आणि नवपर्व एक्साइटमेंट आहे. नक्कीच. पण अवधूतजी, मला असं विचारायचं आहे की यंदा काय निकष असणार आहे स्पर्धकांकडून तुमचे? यंदा म्हणण्यापेक्षा दरवेळेला एक सामान्य निकष असतो की नाविन्य द्या, सुरेलपणा द्या आणि सादरीकरण द्या, लोकांचं मनोरंजन करा आणि ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन मिळून जो सर्वोत्कृष्ट ठरेल तो जिंकेल. पण आम्ही जर प्रत्येक पर्वामध्ये बघतो, तुम्ही परीक्षक जरी असलात तर स्पर्धकांशी तुमची एक वेगळी नाळ जोडलेली असते. एका मित्रासारखे तुम्ही त्यांना समजावताय किंवा आम्ही आता प्रोमोजमध्येही बघतोय ते पुन्हा एकदा, तर ते कनेक्शन तुम्ही कसं जोडता स्पर्धकांचं? कारण मी अशाच प्रकारच्या स्पर्धेचा एक स्पर्धक म्हणून भाग होतो आणि तो दिवस मला आजही लक्षात आहे की आपण ह्या मंचावर येतो, आपल्या गावातनं, आपल्या कॉलनीतनं, आपल्या शाळेतनं अशा 400-500 लोकांचं प्रतिनिधित्व करत तिथे आपण वाढलेलो असतो आणि त्या ठिकाणी आपण नंबर 1 असतो. आमच्या शाळेचा चौगले हायस्कूलमधला सगळ्यात गुणी गायक म्हणजे अवधूत गुप्ते असतो आणि असं ते सगळं छान आपण लाडात वाढलेलो असतो. ते सगळं घेऊन आपण इथे येतो आणि आपल्याला लक्षात, या महासागरात आल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपल्याबरोबर अनेक टॅलेंटेड लोक आहेत आणि इथे समोर बसलेले जजेस आपल्याला जज करणार आहेत. महाराष्ट्र, देश, जग आपल्याला बघणार आहे आणि त्यावेळेला जो पोटात गोळा येतो, तो गोळा माझ्या अजूनही पोटात, मला आय कॅन फील इट. त्यामुळे ज्यावेळेला हे लोक येतात त्यावेळेला माझी सहानुभूती असते त्या गोष्टीला. त्या प्रेशरमध्ये त्या प्रेशरमध्ये इथे येऊन गाणं हे फार अवघड आहे. म्हणजे प्रत्येक गायक प्रत्येक परफॉर्मन्सनंतर बाहेर गेल्यानंतर हा विचार करत असतो की मी माझ्या घरात किंवा माझ्या रियाजाच्या वेळेला बाथरूममध्ये मी जितका चांगला गात होतो त्याच्यापेक्षा खूपच वाईट मी इथे गायलो. या प्रेशरमध्ये गायचं म्हणजे खूप चॅलेंज आहे मोठं. पण या 5व्या पर्वासाठी काय पद्धतीचा रिस्पॉन्स आहे किंवा कशा पद्धतीचे स्पर्धक आहेत तुम्ही निवडलेले? खूपच टॅलेंटेड मुलं आहेत. म्हणजे दरवर्षी आम्हाला वाटतं असं, पण ह्या वेळेला परत तसंच वाटतं आहे की खूपच टॅलेंटेड आहेत, कॉन्फिडंट आहेत आणि त्यांचा जो काही गायन प्रकार आहे ना, ह्यामध्ये त्यांचा विश्वास आहे. म्हणजे लोकसंगीत गाणारी जी आहेत त्यांचा लोकसंगीतावर विश्वास आहे आणि जे क्लासिकल किंवा शास्त्रीय संगीताच्या बेसमधून येतात त्यांचा शास्त्रीय संगीतावर विश्वास आहे. कॉन्फिडन्स लेवल सगळ्यांची खूप वाखाणण्याजोगी. शेवटचा प्रश्न असा की परीक्षकाच्या खुर्चीत जेव्हा आम्ही महेश काळे आणि अवधूत गुप्ते हे कॉम्बिनेशन बघतो ना, म्हणजे प्रत्येकाला एक छान वाटतं की एक मैत्री आहे, तुमचं बॉन्डिंग आहे. किंवा कधी आता मतभेद होत आहेत का किंवा काय परीक्षणाच्या वेळेस? होतात ना, अगदी का नाही. आणि मतभेद झाले नाही तर त्यात मजा कशी, असं आहे. मतभेद होतात आणि पहिल्या पर्वापासून आत्तापर्यंत होतात आणि पहिल्या एपिसोडपासून शेवटच्या फायनलपर्यंत होतात. पण एक आहे की दोघांचा फोकस माझा आणि महेशचा सेम असल्यामुळे आम्ही कन्व्हिन्स एकमेकांना चांगलं करतो. दोघंही जण बुद्धिजीवी आहोत, त्यामुळे चर्चा चांगल्या प्रकारे होते, भांडणं होत नाहीत, वादही होत नाहीत, फक्त चर्चा होते आणि मतभेद दूर करून मग एका डिसिजनवरती आम्ही पटकन येतो. नक्कीच. आणि त्या चर्चेतून एक सकारात्मक कार्यक्रमाची धुरा सांभाळली जाते आणि आता बघूयात कशा पद्धतीचे स्पर्धक आहेत आणि आम्हालाही देखील म्हणजे त्याच्यात आता तर ते अंडरस्टँडिंग 5व्या पर्वापर्यंत माझं आणि महेशचं इतकं पुढे गेलं आहे की एखादा गायक गायल्यानंतर आम्ही एकमेकांकडे बघतो आणि मी म्हणतो, तो म्हणतो हा तुला आवडला असणार. म्हणलं म्हणजे तुला आवडला नसणार असं त्यात आम्ही तिथल्या तिथे. हो, मला नाही आवडलं पण मला आवडलं असं. मग तिकडनं सुरू होतं की नक्की मला काय आवडलं, तुला काय नाही आवडलं असं. अवधूतजी, खूप खूप शुभेच्छा या नव्या पर्वासाठी. धन्यवाद. आणि ह्या तुमच्या नव्या चॅनलला, नव्या ॲपला, लेट्स अप मराठीला माझ्याकडनं खूप शुभेच्छा. खूप धन्यवाद.